नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुण्याच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एमपीएससी संयुक्त गट ब संयुक्त गट क पूर्व परीक्षेचा जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला अभ्यास कसा करायचा, पेपरचे स्वरूप काय असेल, अभ्यासाचे नियोजन कसे करायचे या गोष्टी समजत नसेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण लेक्चर आज आपण इथे घेऊन आलेलो आहे। पण त्याआधी जे लेकर आपल्या YouTube चॅनल वरती नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्की शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे पहिला मुद्दा म्हणजे सर्वात प्रथम एमपीएससी संयुक्त गट ब क जी पूर्व परीक्षा आहे 100 मार्काची, या पूर्व परीक्षेसाठी जे पेपरचं स्वरूप आहे ते पेपरचं स्वरूप कसं असेल। दुसरा पॉइंट पाहणार आहे की या पूर्व परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात, मग या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न नेमकं कशा पद्धतीचे असतात हा पॉइंट बघणार। 3 नंबरचा पॉइंट असणार आपला, या पूर्व परीक्षेसाठी मायनस सिस्टीम असते, मग ही मायनस सिस्टीम कशा पद्धतीने असते, किती प्रश्न चुकल्यानंतर आपले मार्क्स मायनस होऊ शकतात त्या गोष्टी आपण तिथे बघणार आहे। त्यानंतरला चौथा पॉइंट बघणार आहे आपण, प्रश्नानुसार मायनस सिस्टीम कशी असते ते। 5 नंबरला आपण बघणार आहेत एमपीएससी पूर्व परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम कशा पद्धतीने असेल। 6 नंबरला आपण बघणार आहेत एमपीएससी पूर्व परीक्षेसाठी अभ्यासाचे नियोजन काय ठेवायचे, कशा पद्धतीने मी अभ्यास केला पाहिजे। 2024 मध्ये जी एग्जाम होणार आहे, आता मला एमपीएससीतलं काही माहित नाही पण 2024च्या एग्जाम साठी मला पास व्हायचे, मग मी कशा पद्धतीने अभ्यास करू, कसं नियोजन करू, दिवसातून किती वेळेस मी अभ्यासासाठी दिला पाहिजे या गोष्टी मी तिथे सांगणार आहे। त्यानंतरला शेवटी आपण बघणार आहेत एमपीएससी संयुक्त गट ब क 2024 साठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्नसंच। ओके, म्हणजे प्रश्नसंच आणि आपण म्हणतो ना पुस्तकांचे नाव मी तुम्हाला इथे सांगणार आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, एकदा स्पीड मध्ये आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या, आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच काय करा, शेअर करा। चला मग विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला काय करूयात, सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परत तुम्ही जर एमपीएससीचा अभ्यास करायचा असेल आणि एमपीएससीचा अभ्यास करत असताना तुम्हाला अभ्यास काय करायचा, पुस्तके एवढे मी कसे घेऊ शकतो, एवढे पैसे पुस्तकांसाठी लागतात, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, मग तुमच्यासाठी लेकरांना आपण फक्त 1999 रुपयामध्ये एमपीएससी राज्य सेवा संयुक्त गट ब क पूर्व परीक्षेसाठी बॅच लॉन्च केलेले आहेत। 2024 साठी अत्यंत महत्त्वाची बॅच असणार आहे। बॅचची फी 3999, त्यावर डिस्काउंट देऊन 50% डिस्काउंट देऊन बॅच 1999 ला उपलब्ध करून दिलेली आहे। 12 महिन्याच्या कालावधी एक लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकतात, पूर्ण बॅच रेकॉर्डेड स्वरूपाचे आहेत। बॅच कंप्लीट होत आली मे 2023 पासून बॅच मध्ये तुम्हाला चालू घडामोडी सुद्धा भेटणार आहे। एमपीएससीचा सीसेट सुद्धा तुम्हाला त्यामध्ये भेटणार आहे, गणित बुद्धिमत्ता सुद्धा तुम्हाला भेटणार आहे। बॅच कशी परचेस करायची, तर आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची। काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथे दिलेला आहे 93 70 70 66 79, केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकतात। माझा नाही नंबर लागला तर खाली एके सरांचा नंबर दिलेला आहे 90 66 05 14 04, त्यांनाही कॉल करू शकतात। ओके, डायरेक्ट ऍप डाउनलोड केली, तिथे पेमेंट केलं, तिथून तुम्ही बॅच परचेस करू शकतात, काही टेन्शन नाही। ओके, त्यानंतरला विद्यार्थी मित्रांनो, आपण सरळ सेवेची सुद्धा एक बॅच सुरू केलेली आहे। यामध्ये जीके जीएस, गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण या सर्व गोष्टी तुम्हाला असणार आहे, प्लस प्रश्नसंच असणार आहे। ही बॅच 999 रुपयाला, यावरती 20% डिस्काउंट आहे, 799 ला ही बॅच आहे। त्यानंतर आपले कोणी बंधू भगिनी, आपला मित्र, आपल्या आत्याचं पोर, आपल्या मामाची पोर, ओके, हे कोणी जर पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल तर पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच आपण इथे सुरू केलेली आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे। लाईव्ह मध्ये 2023, 2021 आणि 2018 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांचे स्पष्टीकरण असणार आहे। त्यानंतरला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, जीके जीएस हे सर्व सब्जेक्ट तुम्हाला असणार आहेत। 12 महिन्याच्या कालावधी एक व्हिडिओ तुम्ही किती वेळा बघू शकतात। 799 रुपये हिची फी आहे। ओम साई नावाचं कुपन कोड वापरायचं, 20% डिस्काउंट घ्यायचा। प्रोसेस तीच आहे, काही अडचण असेल तर मला कॉल करू
शकतात। तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपला पहिला पॉइंट काय आहे। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता मेरे दोस्तों, यहाँ तो हौसलों से उड्डाण होती है। तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर एमपीएससीचा अभ्यास करत असाल तर काय होतं माहिती का, कुणीतरी आपल्याला सांगतं नको बा लय बा आहे की नाही, तुझ्याचं होईल का, म्हणजे तुला एक पाऊल पुढे टाकण्याआधीच तुझं कुणीतरी मागचं पाऊल मागे ओढून घेतं, म्हणजे एक पाऊल पुढे जायचं तर मागचंच पाऊल एक मागे येऊन जातं। ओके, असं कोणीतरी आपला पाय मागे वळायला तिथे असतं। त्यामुळे लेकरांना अजिबात कुणाला म्हणजे मी तर म्हणतोय कुणाला सांगूच नका मी काय करतोय। ओके, एकाच दिवशी असा बॉम्ब फोडायचा बाबा हो। ओके, एका दिवशी अशी उंच भरारी आपण मारायची ना की आपली ती उंच भरारी पाहून ना सगळ्याच्या आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे, नाही रे खरंच येणं करून दाखवलं, येणं बापाचं नाव मोठं केलं। ओके, येणं माय बापाचं कष्टाचा डोंगर सावरला। ओके, असं काहीतरी झालं पाहिजे लेकरांनो। त्यासाठी बरोबर मी तुमच्या सोबत आहे, आपली द एके अकॅडमी तुमच्या सेवेत आहे, अजिबात लेकरांना घाबरायचं काम नाही। ओके, तर बघूयात मग आता काय म्हणायचं नेमकं। सर्वात पहिल्यांदी संयुक्त पूर्व परीक्षा, स्वतंत्र मुख्य परीक्षा आणि शारीरिक चाचणी अशा आपल्याला परीक्षेचे टप्पे असतात। आता तुम्ही जर राज्यसेवेचा अभ्यास करत असाल तर राज्यसेवेसाठी तुम्हाला पहिल्यांदी एक आपली पूर्व परीक्षा असणार आहे। पूर्व परीक्षा आपल्याला 400 मार्काची राज्यसेवेला असते, त्यापैकी 200 मार्काला आपल्याला जीके जीएस असतं, 200 मार्काला आपल्याला सीसॅट असतं। सीसॅट हे क्वालिफाय साठी झालेलं आहे। ओके, जीके जीएस वर आपला काय लागणार आहे, मेरिट लागणार आहे। त्यानंतरला मुख्य परीक्षा या वर्षी तुमची ऑब्जेक्टिव्ह टाइप होणार आहे 800 मार्काची, त्यानंतर तुमचा 100 मार्काचा इंटरव्ह्यू असतो, मग तुमचे राज्यसेवेतून सिलेक्शन तिथे होत असतं। त्याच पद्धतीने जर आपण संयुक्त गट ब आणि गट क चा जर विचार केला तर यामध्ये महत्त्वाच्या पोस्ट ज्या आहेत ती म्हणजे एसटीआय, पीएसआय आणि एएसओ। ओके, हे 3 पद आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। यामधले जो एक पद आहे ते म्हणजे पीएसआयचं, पोलीस सब इन्स्पेक्टर आपण त्याला म्हणतो। हे पीएसआय नावाच्या पदाला आपल्याला 4 टप्प्यांमधून जावं लागतं पुराव। पीएसआय नावाच्या पदाला आपल्याला 4 टप्प्यांमधून जावं लागतं। तर एएसओ नावाचं जे पद आहे आणि एसटीआय नावाचं जे पद आहे या 2 पदांना आपल्याला फक्त 2च टप्प्यामधून जावं लागतं। या 2 पदांना आपल्याला 2च टप्प्यामधून जावं लागतं, पण या ज्या पीएसआय नावाचं जे पद आहे या पदाला आपल्याला 4 टप्प्यांमधून जावं लागतं। पीएसआय, एएसओ, एसटीआय म्हणजे संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क हे जो 2 पद आहेत वेगवेगळे आपण त्याला म्हणतो संयुक्त गट ब व संयुक्त गट काय क। या 2 पदांसाठी पराव, या 2 पदांसाठी पूर्व परीक्षा जी असणार आहे, पूर्व परीक्षा ही पूर्व परीक्षा एकच होणार आहे, म्हणजे एकत्रच होणार आहे। संयुक्त गट ब आणि गट क ची पूर्व परीक्षा एकत्र होते। ही पूर्व परीक्षा एकत्र होते म्हणजे पीएसआयच्या मुलांसाठी जो पेपर आहे तोच पेपर गट क च्या मुलांसाठी असणार आहे, क्लर्क साठी, एक्सेस पीएसआय साठी, म्हणजे त्यांच्यासाठी सारखंच असणार आहे, त्यात अजिबात काही डिफरन्स असत नाही। म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा पीएसआय, एसटीआय, एएसओ यांना एकच पेपर असतो आणि त्यानुसार मग आपलं मेरिट लागतं। एसटीआयचं मेरिट 55+, एएसओचं मेरिट 57+, पीएसआयचं मेरिट 45+, अशा पद्धतीने मेरिट तिथे लागत असते। ओके, मग ही पूर्व परीक्षा झाल्यानंतर स्वतंत्र मुख्य परीक्षा होती। आता स्वतंत्र मुख्य परीक्षा गट क ची वेगळी होती, गट ब ची वेगळी होती। गट ब मध्ये पीएसआय, एसटीआय आणि एएसओ असे पद आहेत। यांचा मुख्य परीक्षेचे 2 पेपर होत्या, मुख्य परीक्षेचे 2 पेपर होत्या। आता काय होतं माहिती का, समजा मी पेपर दिला, मला मार्क्स पडले 60, मला 100 पैकी किती मार्क्स पडले, 60 मार्क पडले, आणि मी एसटीआय माझ्याकडे काय टायपिंग नाही त्यामुळे एएसओ होत नाही, पण मी पीएसआय आणि एसटीआय दोन्ही परीक्षांसाठी पात्र झालेलो आहे। मग मी पीएसआय आणि एसटीआय दोघांचे मुख्य परीक्षेचे फॉर्म भरले। मग अशा वेळेस काय होतं माहिती का, आता या 3 पदांसाठी 2 पेपर असतात। त्यातला जो पहिला पेपर असतो लँग्वेजचा, ओके भाषा, लँग्वेजचा जो पहिला पेपर असतो यामध्ये इंग्लिश, मराठी आणि त्यानंतरला कॉम्प्युटरचे प्रश्न असतात। हा 3 पदांसाठी एकच पेपर पहिल्या संडेला होतो। ओके, 3 पदांसाठी एकच पेपर पहिल्या संडेला होतो। 200 मार्क 400 मार्काचे 2 पेपर असतात। पहिला पेपर झाला का त्यानंतरला एएसओ साठी एक स्वतंत्र पेपर होतो 200 मार्काचा जीके जीएसचा। ओके, यामध्ये राज्यघटना नावाचा मुख्य परीक्षेला सब्जेक्ट मोठा असतो। राज्यघटनेवर जवळपास 50% क्वेश्चन येतात। त्यानंतर एसटीआय साठी स्वतंत्र दुसरा पेपर होतो।
स्वातंत्र्य दुसरा पेपर होतो, यावर 50% अर्थशास्त्र असतं, इकॉनॉमी 50% असतं, योजना वगैरे, आणि त्यानंतर PSI साठी सुद्धा एक दुसरा पेपर स्वतंत्र होतो. यामध्ये मुंबई पोलीस कायद्यावरती क्वेश्चन असतात, मुंबई पोलीस कायदा 1951. अशा पद्धतीने आपल्याला मुख्य परीक्षा होत असतात. आणि मग ती पहिला पेपर आणि दुसरा पेपर यांचे मार्क एकत्र होतात आणि मग एसओ आणि STIचं फायनल मेरिट तिथे लागतं. एसओ आणि STIचं 400 पैकी फायनल मेरिट लागतं, 50% पेक्षा जास्त. आणि PSI साठी मग पुढे काय केलं जातं, इथं तुमचं PSIचं मुख्य परीक्षेचं मेरिट लावलं जातं. त्यानंतर तुम्हाला शारीरिक चाचणीसाठी बोलवलं जातं. तिसरा टप्पा, PSIचे 3 टप्पे, तिसऱ्या टप्प्यावर आपण आलो, टोटल 4 टप्पे. तसे एसओ आणि STIचे 2च टप्पे आहेत. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, कार्यक्रम संपला. पूर्व परीक्षा 100 मार्काची, मुख्य परीक्षा 400 मार्काची, विषय संपला इथे. याचा कार्यक्रमच झाला. पण जे PSI नावाचं पद आहे ना, या PSI नावाच्या पदाला आपल्याला पूर्व परीक्षा द्यायची, त्यानंतर मुख्य परीक्षा द्यायची. मुख्य परीक्षा झाल्यानंतर आपल्याला तिथे काय द्यायचं पुराव, शारीरिक चाचणी द्यायची. याला आता परत क्वालिफाय केलं 60% मार्क्स लागते. 100 पैकी 60 मार्क पडणं आवश्यक आहे शारीरिक चाचणीला. मग परत 40 मार्काचा तुमचा मुलाखत होती, म्हणजे इंटरव्ह्यू होतो. असे 4 टप्पे तुमचे PSIचे होते. मग हे 4 टप्पे झाल्यानंतर मग तुमचं फायनल मेरिट येतं आणि मग पुराव तुमचं काय होतं, तिथे सिलेक्शन होतं. हे कोणाचे झाले, PSIचे. PSIला 4 टप्पे आलेत आणि एसओ आणि STIला काय झाले, 2 टप्पे आलेले आहेत. ओके, हा पॉइंट सगळ्याचा क्लिअर झाला असेल. परीक्षाचे जे टप्पे असतात किंवा ज्या पदासाठी तुला जायचं आहे त्या पदाचे जे टप्पे असतात ते तुला इथे समजलेले आहेत. ओके, आता त्यानंतरला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा जो आहे, त्या पूर्व परीक्षेचं जे पेपरचं स्वरूप आहे ते कसं असतं. आता संयुक्त गट ब आणि गट क ला पूर्व परीक्षेला आपल्याला पहिल्यांदा एक पेपर एकत्र द्यायचा मी तुम्हाला बोललेलो आहे. त्याला आपण म्हणतो सामान्य क्षमता चाचणी. म्हणजे तुम्ही कॅपेबल आहात की नाही या पदासाठी किंवा मुख्य परीक्षेला जर आपल्याला जायचं आहे. समजा तुला STI तुझं स्वप्न आहे. ओके, मग STI पदाला तुला मुख्य परीक्षेचा पेपर द्यायचे 400 मार्काचा. मग त्या पदासाठी तू कॅपेबल आहे की नाही, त्या पदासाठी तू एक क्षमता आहे की नाही, हे तुझं पुढे तपासलं जातं, पूर्व परीक्षेमध्ये तपासलं जातं. त्याला आपण पूर्व परीक्षा म्हणतो सामान्य क्षमता चाचणी. सामान्य क्षमता चाचणी ही तुझी पूर्व परीक्षा 100 प्रश्नांची असते. यात किती प्रश्न असतात पुरा, 100 प्रश्न असतात. त्याला फोडणारे मी पुढे 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न 1 मार्काला असतो. म्हणजे समजा तुला क्वेश्चन विचारला, काय द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या आहेत, तर त्यांच्या बाबत सत्य विधान ओळखा. 1, त्या भारताच्या व्यक्ती म्हणून 15व्या राष्ट्रपती, त्या भारताच्या पदानुसार 16व्या राष्ट्रपती आहेत. त्यांनी झारखंड नावाच्या राज्यात राज्यपाल म्हणून पदभार सांभाळलेला आहे. त्या ओडिसा नावाच्या राज्याच्या आपण म्हणतो ना नागरिक आहे किंवा ओडिसा मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांनी बिहार नावाच्या राज्यात हंगामी राज्यपाल म्हणून कारभार सांभाळलेला आहे. त्या भारताच्या प्रथम नागरिक आहेत. असे सेंटेन्स तुला दिले जाईल. हा तुझा एक प्रश्न झाला. ओके, मग सत्य विधान ओळखा असं असतं तिथे. ओके, पुढे सगळ्या गोष्टी तुला प्रश्न कसे असतात तेही दाखवलेलं आहे. ओके, मग हा तुझा एक प्रश्न झाला. हा पूर्ण प्रश्न सोडवल्यानंतर तुला 1 मार्क भेटणार. म्हणजे तुला MPSCच्या गट ब आणि गट क ला पूर्व परीक्षेमध्ये एक प्रश्न हा 1 मार्काला असतो. एक प्रश्न किती मार्काला असतो, 1 गुणासाठी असतो. एका प्रश्नाला 1 गुण असतो. मग आता तुझे जे 100 प्रश्न आहेत, या 100 प्रश्नाची जी काठिण्य पातळी असणार आहे, ही काठिण्य पातळी नेमकं कधी असणार आहे किंवा कुठपर्यंत असणार आहे. मग आता मला सांग, तुला MPSCचा अभ्यास करायचा आहे. MPSC साठी शैक्षणिक दर्जा काय असतो, 15वी पास किंवा TY अपियर असलं तरी चालतं पूर्व परीक्षेला. म्हणजे एखादा विद्यार्थी मित्र SY पास झालेला आहे, आता तो TY ला आहे, त्याला MPSCचा फॉर्म भरता येईल. ओके, 100% तो भरू शकतो, कारण TY अपियरवर आपल्याला फॉर्म भरता येतो. काही अडचण असेल, माझा नंबर इथे दिलाय 93 70 70 66 79. केव्हाही मला कॉल करू शकतात, अजिबात घाबरायचं काम नाही. ओके, तर आपली मग 15वी पास वरती आपण फॉर्म भरणार आहे, म्हणजे पदवीवरती आपण फॉर्म भरणार आहे. तर यासाठी जी काठिण्य पातळी आपण त्याला म्हणतो, जी प्रश्नांची लेवल म्हणतो, ती पदवीपर्यंत असणार आहे. पदवीपर्यंत प्रश्नांची लेवल असणार आहे. म्हणजे तुझा विचार करण्याची जी क्षमता असणार आहे ती 15वीचा मुलगा जो आहे त्याची जी विचार करण्याची क्षमता आहे तिथपर्यंत तुझी विचार करण्याची क्षमता असणं गरजेचं आहे.
त्यानंतरला यासाठी जी भाषा असणार आहे ती माध्यम आपण म्हणतो मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमात असणार आहे. म्हणजे तुझा एमपीएससीचा हा पेपर पहिला प्रश्न समजा तुझा इथे आलेला आहे. काय पहिला प्रश्न आला, भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणता? सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणता? चला कोण सांगतं बघूयात या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये. सौर ऊर्जा प्रकल्प कोणता? ओके, खाली तुझे 4 ऑप्शन असणार आहे. 1 2 3 आणि 4. हे 4 ऑप्शन असणार आहे. मध्य प्रदेश नावाच्या राज्यात हे उत्तर सांगायचं. हे 4 ऑप्शन तुझ्याकडे असणार आहे. आता या 4 ऑप्शन मध्ये मग तुला पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन, तिसरा ऑप्शन, चौथा ऑप्शन दिला. मग आता हाच प्रश्न तुला खाली इंग्लिश मध्ये असणार आहे, त्याचे ऑप्शन इंग्लिश मध्ये असणार आहे. म्हणजे पहिलाच प्रश्न, एक प्रश्न तुला दोनदा असणार आहे, एक मराठी भाषेत, दुसरा इंग्रजी भाषेमध्ये. कधी? पूर्व परीक्षेला. म्हणजे तुला 200 प्रश्न असणार टोटल तुझ्या प्रश्नपत्रिकामध्ये. पण त्या 200 प्रश्न 100 मराठीत असणार आहे, तेच 100 मराठीतले प्रश्न 100 इंग्लिश मधनं असणार आहे. ओके, 1-1 2-2 असेच नंबर त्याला असणार आहे. पहिल्याला 1-1 मराठीतला 1 नंबर, इंग्लिशचा 1 नंबर. मराठीचा जो प्रश्न आहे तोच प्रश्न इंग्लिश मध्ये असणार आहे, दुसरा प्रश्न इंग्लिश मध्ये असत नाही. ओके, आता तुला 100 मार्काचा पेपर द्यायचा आहे. एकदम सोपा पेपर असतो, अजिबात घाबरायचं काम नाही. पाटील मास्तर तुमच्या सोबत आहे. ओके, तर हा 100 मार्काचा पेपर तुला 1 तास असणार आहे. 1 तास असणार आहे ना. तुझा पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्याय असणार आहे. पेपर कसा असणार आहे? प्रश्नपत्रिका स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्याय. ओके, मग वस्तुनिष्ठ बहुपर्याय नेमका कसा असतो तर बघा, हा प्रश्न मी तुझ्या समोर आणलेला आहे. हा प्रश्न कधीचा आहे? समजा टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2016चा प्रश्न आहे. काय प्रश्न दिलाय? महाराष्ट्राच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ते सांगा. बरोबर विधाने आपल्याला ओळखायला लावलेली आहे. ओके, पहिलं सेंटेन्स आपल्याला दिलेलं आहे, मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. आणि दुसरं ब विधान आपल्याला दिलेलं आहे, अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. ओके, हे 2 आपल्याला विधानं दिलेत. हे ए नावाचं एक विधान आहे, हे ब नावाचं एक विधान आहे. मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे, तर अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. असे 2 विधानं आपल्याला दिले. हे खाली 4 आपल्याकडे ऑप्शन आहे. 4 आपल्याकडे ऑप्शन आहेत. हे ऑप्शन जेव्हा आपल्याकडे असतात तेव्हा आपण त्याला म्हणतो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न ही तुझ्याकडे आन्सर की असणार आहे अशा पद्धतीने. मग या आन्सर की मध्ये हा 14 नंबरचा प्रश्न आहे. या 14 नंबरच्या प्रश्नाच्या जवळ हा ए नावाचा पहिला ऑप्शन आहे, बी नावाचा दुसरा ऑप्शन आहे, सी नावाचा तिसरा ऑप्शन आहे, डी नावाचा चौथा ऑप्शन आहे. डी पर्यंत 4 ऑप्शन आपल्याला असतात. ओके, मग आता बघूयात या प्रश्नाचं उत्तर काय येतं. मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. अगदी चूक आहे. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यांपैकी सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे. त्याला आपण आता नवीन नाव अहिल्यानगर म्हणू शकतो. अहमदनगर नावाचा जिल्हा सर्वात मोठा आहे. त्यानंतर पुणे दुसरा, नाशिक तिसरा, सोलापूर चौथा, गडचिरोली पाचवा. क्षेत्रफळाने पहिले 5 मोठे जिल्हे आहे. पण सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आहे. मुंबई शहर आहे 157 चौरस किमी. आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा हा 36 नंबरचा लहान जिल्हा आहे मुंबई शहर. आणि 35 नंबरला, 36 पैकी 35 नंबरला मुंबई उपनगर येतो 442 चौरस किमी. 442 चौरस किमी मुंबई उपनगर. म्हणजे सर्वात लहान जिल्हा काय? मुंबई शहर आहे, इथं उपनगर दिलं. हे विधान चुकीचं आहे. सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने अहमदनगर, ब विधान अगदी बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? अ बरोबर व ब चूक हे आपलं उत्तर असणार नाही. अ चूक व ब बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे. अ हे विधान चुकीचं आहे, ब हे विधान बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला सांगतो. मग आता समजा हा प्रश्न आपला 14 नंबरचा आहे. मग 14 नंबरला ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बी आपलं उत्तर आहे. मग या बी मध्ये आपण अशा पद्धतीने काय करणार? रंगवणार. ओके, अशा पद्धतीने बीचा गोल आपण भरून देणार. काळ्या पेनाने, लाल पेन वापरायचं नाही. ओके, मी तुला डेमो देतोय म्हणून का लाल पेन मी इथं वापरलं. ओके, तर याला म्हणतात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल मला 100% खात्री आहे. त्यानंतरला आता बघा, प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला उत्तर करिता आता जर तुझा एखादा प्रश्न चुकला
तर त्या उत्तरेकरता तुझ्या 0.25% मार्क्स कमी होतात. म्हणजे 1/4 तुला निगेटिव्ह सिस्टीम आहे. 1/4 तुला निगेटिव्ह सिस्टीम आहे म्हणजे 1/4 तुला निगेटिव्ह सिस्टीम आहे. म्हणजे तुझे 100 प्रश्न तू सोडवले, 100 पैकी तुझे 60 प्रश्न बरोबर आले. 60 प्रश्न तुझे काय झाले बरोबर आले. 40 प्रश्न तुझे चुकले. 40 प्रश्न तुझे चुकले म्हणजे एका प्रश्नाला 0.25% मायनस सिस्टीम आहे. तर 0.25 गुणाकारात 40 किती आलं उत्तर. 25 चोक 100 एक घर सोडून पॉइंट दिला 10%. किती 10. तर 10 मार्क तुझे काय होणार आहे कट होणार आहे. काय होणार आहे 10 मार्क तुझे कट होणार आहे. मग 50 मार्क तुला पडणार. याला म्हणते निगेटिव्ह सिस्टीम. 1/4 म्हणजे 4 प्रश्न चुकले की 1 मार्क वजा होतो. 8 प्रश्न चुकले की 2 मार्क वजा होतात. 2 प्रश्न चुकले की 0.50 म्हणजे अर्धा मार्क वजा होतो. 1 प्रश्न चुकला की 0.25 मार्क वजा होतात. ओके, याला म्हणते निगेटिव्ह सिस्टीम. हीच निगेटिव्ह सिस्टीम आपण काय करत प्रश्नानुसार समजून घेऊया, प्रश्नाच्या साह्याने समजून घेऊया. बघा आता समजा तुमच्याकडे 3 प्रश्न मी इथे दिलेले आहे. पहिला प्रश्न तुम्हाला एसटीआय मुख्य परीक्षेला विचारलाय, दुसरा राज्य सेवेला विचारलाय, तिसरा एसटीआय मुख्य परीक्षेला विचारलेला आहे. पहिला प्रश्न काय आहे 1 जुलै 1998 रोजी टिंबटिंब या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. आपल्याला माहिती आहे 26 जिल्हे महाराष्ट्रात होते, आता 36 जिल्हे आहे. ओके, जेव्हा निर्माण झाला तेव्हा 26 होते. 1 जुलै 1998 ला अकोला नावाचा जिल्हा, या जिल्ह्यातून वाशिम नावाचा जिल्हा वेगळा झालेला आहे. अकोला नावाच्या जिल्ह्यातून वाशिम नावाचा जिल्हा वेगळा झालेला आहे. तर धुळे नावाच्या जिल्ह्यातून नंदुरबार नावाचा जिल्हा वेगळा झालेला आहे. नंदुरबार नावाचा जिल्हा वेगळा झाला. हे काय म्हणत्या या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून जिल्हा निर्माण झाला. ओके, बघा इथे उस्मानाबाद आहे, उस्मानाबाद मधून लातूर वेगळा झालाय. पण हा लातूर कधी वेगळा झालाय 16 ऑगस्ट 1982 ला. 16 ऑगस्ट 1982 ला. परभणी मधून हिंगोली वेगळे झाले. परभणी मधून हिंगोली कधी गेली, परभणी मधून हिंगोली गेले 1 मे 1999. आणि भंडाऱ्यामधून गोंदिया सुद्धा 1 मे 1999 ला वेगळा झालेला आहे. पण हे जे आहे ना अकोल्यामधून वाशिम आणि धुळ्यामधून नंदुरबार हे वेगळे झाले 1 जुलै 1998 ला. म्हणजे धुळे जिल्ह्याचं विभाजन झालं. आता या प्रश्नाचं उत्तर 2 आहे. तुला 100% माहिती आहे, पाटील मास्तरने शिकवलं 2 आहे. 2 तुझा एक प्रश्न बरोबर आला. ओके, पहिला प्रश्न तुझा बरोबर आला. दुसरा प्रश्न काय आहे खालीलपैकी कोणत्या विभागात सारखेच जिल्हे आहेत. खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सारखेच जिल्ह्यांचा समावेश आहे. आता तुला हे येत होतं नाशिक, पुणे, अमरावती या तिन्ही जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय विभागांमध्ये प्रत्येकी 5-5 जिल्हे आहेत. हे तुला येत होतं पण तुझ्याकडनं चुकून काय झालं इथंही ऑप्शन क्रमांक 2 गिरवलं. हे पहिला, हे दुसरा, हे तिसरा, हा चौथा ऑप्शन. दुसऱ्या पेपरला दुसरा प्रश्न 1 2 3 4 आणि प्रश्न तिसरा 1 2 3 4 या पद्धतीने आपला पेपर उत्तर तालिका असणार आहे. पहिल्याचं उत्तर 2 होतं तो बरोबर 2 गिरवलं. पण दुसऱ्याचं उत्तर 1 होतं पण तुझ्याकडनं चुकून 2 गिरवण्यात गेलं. म्हणजे दुसरं तुझं चुकलं, पहिलं तुझं बरोबर आलं. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तालुके आहेत. तुला मी बाजूबाजू सांगितलं नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात 16 तालुके आहे. सर्वाधिक तालुके नांदेड यवतमाळ मध्ये. मग तो तिसऱ्याचं 1 केलं. दुसऱ्यात चुकलं होतं म्हणजे तिसऱ्याला तो काळजी घेतली. ओके, आता तुझं काय झालंय 3 प्रश्नांपैकी 2 प्रश्न बरोबर आले. 1 प्रश्न 1 मार्काला, 2 प्रश्न बरोबर आले म्हणजे 2 मार्क तुला आले. 2 मार्कचं तू सोडवलंय. 2 मार्कचं सोडवलं पण 1 प्रश्न तुझा चुकलाय. प्रश्न 1 तुझा चुकलाय त्यामधून तुझे 0.25 मार्क वजा झाले म्हणजे तुला 1.75 मार्क पडले. तुला काय झालं 1.75 मार्क पडले. अशा पद्धतीने निगेटिव्ह सिस्टीम आपल्याला असते. ओके, सर्वांना समजले असेल 100% मला खात्री आहे. त्यानंतरला पुढे संयुक्त पूर्व परीक्षा पेपरचे घटक. नेमकं संयुक्त पूर्व परीक्षामध्ये जी 100 मार्काचा पेपर असणार आहे या 100 मार्काच्या पेपरचे आपण म्हणतो ना बायफर्केशन, त्यांची विभागणी कशा पद्धतीने केलेली असणार आहे. तर बघा बरोबर 100 मार्काच्या पेपरमध्ये आता 2023 पर्यंत काय होत होतं
85 मार्काला जीकेजीएस होतं, 15 मार्काला गणित बुद्धिमत्ता होतं. पण 2023 ला जो संयुक्त गट ब आणि क चा एकत्र पेपर झाला तेव्हा त्यांनी 80 प्रश्न जीकेजीएस चे विचारले आणि 20 प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे विचारले. या पद्धतीने वर्गीकरण केलं. जीकेजीएस वरती त्यांनी 80 प्रश्न 80 मार्काला विचारले आणि गणित व बुद्धिमत्तेवरती मॅथ अँड लॉजिक यावरती आपल्याला 20 प्रश्न तिथं त्यांनी विचारले. म्हणजे आपल्या पकड डोक्यात घुसले. सामान्य ज्ञानासाठी आपल्याला 80 प्रश्न येणार, गणित बुद्धिमत्तेसाठी आपल्याला 20 प्रश्न येणार. आता या सामान्य ज्ञानच्या 80 प्रश्नांपैकी तुला विषय भूगोल नावाचा विषय आहे, तुला विषय राज्यघटना पंचायत राज्यघटना नावाचा विषय, तुला विषय पंचायत राज नावाचा विषय आहे, तुला विषय अर्थशास्त्र नावाचा विषय आहे, तुला विषय काय रे विज्ञान नावाचा विषय आहे, तुला चालू घडामोडी नावाचा विषय आहे. मग यांचे परत या 80 प्रश्नांमध्ये काय झालं, विभाजन झालं. या 80 प्रश्नांमध्ये यांचं परत पुरावा विभाजन झालं. आता हे विभाजन कशा पद्धतीने होतं बघा. भूगोलचा पेपर तुला 15 क्वेश्चन असणार 15 क्वेश्चन पैकी तुला भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि जगाचा भूगोल असणार. मग यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलवरती तुला जवळपास 10 क्वेश्चन असणार, 10 ते 12 कधी कधी. भारताच्या भूगोलवरती 2 ते 3 क्वेश्चन असणार आणि जगाच्या भूगोलवरती तुला 1 ते 2 क्वेश्चन असणार. 10 ते 12 क्वेश्चन तुला महाराष्ट्राच्या भूगोलावर असणार. महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त क्वेश्चन असणार, भारताच्या भूगोलावर 2 ते 3 क्वेश्चन आणि जगाच्या भूगोलावर 1 ते 2 क्वेश्चन, असे 15 क्वेश्चन तुला असणारच असणार. ओके. राज्यघटनेमध्ये 10 क्वेश्चन असणार, त्यापैकी 2 क्वेश्चन हे पंचायत राज्य असणार. म्हणजे राज्यघटना आणि पंचायत राज मिळून 10 क्वेश्चन येतात. अर्थशास्त्रामध्ये 15 जवळपास क्वेश्चन, विज्ञानमध्ये 15, चालू घडामोडीमध्ये 15. अशा पद्धतीने तुझे प्रश्न असणार आहे. या पद्धतीने तुझे प्रश्न असणारे सगळे. आणि मग त्यानंतर गणित बुद्धिमत्तेमध्ये गणिताचे तुझे 5 प्रश्न असणार आहे, 5 ते 7, आणि लॉजिकचे तुझे 13 ते 15 क्वेश्चन असणार आहे. 5 ते 7 क्वेश्चन हे मॅथचे असणार आहे, 5 ते 7 क्वेश्चन, आणि 13 ते 15 क्वेश्चन तुझे लॉजिक म्हणजे बुद्धिमत्तेचे असणार आहे. मॅथ मध्ये परत तुला भूमितीचे सुद्धा 1 ते 2 क्वेश्चन विचारले जातात. या पद्धतीने तुझ्या पेपरचं स्वरूप असतं. मग आपल्याला सगळ्यात जास्त वेटेज कोणाला आहे? आपल्याला विज्ञान करणं गरजेचं आहे, अर्थशास्त्र करणं गरजेचं आहे, भूगोल करणं गरजेचं आहे. यावरती मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रश्न बघायला भेटतात. ओके. हा पॉइंट सर्वांचा क्लिअर झाला असेल. चला त्यानंतर एमपीएससी ग्रुप बी आणि सी चा कट ऑफ कसा लागतो. आता लेकरांनो काय होतं, जेवढे फॉर्म येतील, जेवढ्या जागा असतील त्यानुसार त्यांचं मेरिट लागत असतं. समजा ते एकाच 10 मुलं जर त्यांनी घेतली, जर 100 जागा पीएसआयच्या असल्या, आता 5000 जवळपास जागा येणारे गट ब आणि क च्या, 1000 जागा जर पीएसआयच्या असेल तर 1000 गुणाकारामध्ये 10, तर 10000 मुलं मुख्य परीक्षेला घेतली जाईल. 10000 मुलं, त्यांचा 12चा क्रायटेरिया आहे, म्हणजे 12000 मुलं घेतले जातील, असा क्रायटेरिया त्यांचा असतो. मग साधारण तुझं काय असलं पाहिजे बघा. तुझं जर स्वप्न एसटीआयचं असेल तर तुला 60+ मार्क घेणं गरजेचं आहे. तुझं स्वप्न म्हणजे तुझं टार्गेट ठेवायचं. एएसओ असेल, आता त्याचं मेरिट 60+ लागत नाही, तुझं टार्गेट एएसओ साठी 62चं टार्गेट असलं पाहिजे. पीएसआय साठी तुझं टार्गेट 55चं असलं पाहिजे. आता मेरिट जर सरासरी आपण पाहिलं तर एसटीआयचं 52 ते 55च्या दरम्यान कधी कधी मेरिट जातं, एएसओचं 55 ते 57च्या दरम्यान मेरिट जातं. ओके. आज जागेनुसार असतं ते, प्लस मायनस 1-2 होऊ शकतात. आणि पीएसआयचं 42 ते 45 47 पर्यंत मेरिट जातं. ओके. प्लस 1-2 करू शकतो आपण, प्लस मायनस हे मेरिट जातं. पण तुझं जे टार्गेट आहे ते टार्गेट तुझं हे असलं पाहिजे. जेव्हा तुझं टार्गेट हे असेल तेव्हा तुला अचीव्ह हे होणार आहे. ओके. तेव्हा आपलं टार्गेट आपण हे ठेवायचं. ओके. आताच मी निश्चय करायचं, मला पीएसआय व्हायचंय ना, मला 55+ पूर्व परीक्षेला मार्क घेणं म्हणजे गरजेचंच आहे. जर मला 55+ पूर्व परीक्षेला मार्क पडत असेल तर मी पीएसआय होण्यासाठी लायक आहे, नाहीतर माझी लायकी सुद्धा नाही पीएसआय होण्यासाठी. असं आपण काय केलं पाहिजे, तिथे ठरवलं पाहिजे, आपण निश्चय केला पाहिजे. ओके. आणि हाच निश्चय तुला एक दिवस 100% यशस्वी करतो, यशापर्यंत घेऊन जातो. ओके. चला हे पॉइंट तुझे क्लिअर झाले. आता महत्वाची गोष्ट,
एमपीएससी संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षेचा अभ्यास कसा करू? भरपूर मुलांना प्रश्न पडतात, कशा पद्धतीने मी अभ्यास केला पाहिजे? महत्वाची गोष्ट आहे ना, पडले पाहिजे प्रश्न. जेव्हा आपल्याला प्रश्न पडतील तेव्हा आपल्याला आपण समजायचं आपण योग्य मार्गाने चाललेलो आहे. जेव्हा आपल्याला प्रश्न पडणार नाही तेव्हा समजायचं आपण चुकीच्या मार्गाने चाललेलो आहे. ओके, मग तू ठरव तुला प्रश्न पडतात की नाही पडत. ओके, तर बघा पीएसआय एसटीआय एएसओ संयुक्त गट ब क चा पूर्व परीक्षेचा जर आपण अभ्यास करायचा असेल, मी सांगतो रे पोराव, ह्यो अभ्यास तुम्ही राज्य सेवेचा सुद्धा करू शकतात या लेवलचा. म्हणजे जी मी तुम्हाला अभ्यास करण्याची पद्धत सांगणार आहे ना, त्या पद्धतीनुसार जी तुम्हाला पद्धत कसा अभ्यास करायचा हे मी तुला सांगणार आहे ना, त्यानुसार जर तू अभ्यास केला तर 100% तुला यश भेटू शकतं. मी नेहमी बरोबर तुम्हाला सांगत असतो. मला एक सांगा, जेव्हा एखादा मुलगा मुलगी यांचं लग्न ठरलं असतं, त्यांचं लग्न ठरल्यानंतर त्या लग्नाला काय असते, एक प्रोसेस असते. त्याचीच प्रोसेस आपल्या अभ्यासाला सुद्धा काहीतरी असते. मग लग्न ठरवायला बघा ना, तुम्ही काय करतात, सर्वात पहिल्यांदी मुलीला मुलाला एकामेकासमोर आणते, त्यांची पसंती घेतात. त्यांची पसंती झाल्यानंतर त्यांची कुंडली बघतात. मग कुंडली जुळल्यानंतर त्यांचे गुण जुळणं गरजेचं आहे. 36 गुण, 32 गुण, 35 गुण, गुण जुळणं, कुंडली जुळणं, नाडी जुळणं गरजेचं आहे. मग ते झाल्यानंतर त्यांची मग काय करतात, साखरपुडा करते. मग त्यांची सुपारी फोडी द्या. सुपारी फोडल्यानंतर मग बाब्याला बबीला हळद लावली जाते. हळद लावल्यानंतर त्यांचं काय होतं बाब्या, तिथं दुसऱ्या दिवशी मग किंवा त्याच दिवशी काहींची शॉर्टकट मध्ये टाळी वाजवली जाते, म्हणजे लग्न लागलं जातं. आणि त्यानंतर संध्याकाळी वरात असते आणि मग गृहप्रवेश असतो. ही लग्नाची प्रोसेस असते, बरं आहे की नाही? तर मला एक सांगा, असं कोणी केलंय का रे? आधी वरात गाजवली, मग लग्न लावलं आणि मग हळद लावली, असं कधी होतं का? अजिबात असं होत नाही. तो इकडे होत असेल बाबा, अजिबात असं काही होत नाही. मग तसंच एमपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षेचं सुद्धा आहे. आपल्याला जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा, आपल्याला क्लास 1 क्लास 2 ची पोस्ट घ्यायची, मग यासाठी या अभ्यासासाठी सुद्धा एक पद्धत असते पुराव, आणि तीच पद्धत आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर बघा, अभ्यास करण्याची पद्धत कशी आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला कोणतं पद घ्यायचंय ते पद निश्चित करणं गरजेचं आहे. आपले पोरं काय करतात माहिती का, मला पीएसआय व्हायचंय, मला एसटीआय व्हायचंय, मला तहसीलदार व्हायचंय, मला कलेक्टर व्हायचंय. अरे रताळे, तुला कलेक्टर व्हायचंय, मग तू तलाट्याचा फॉर्म कशाला भरालाय? तलाट्याचा फॉर्म कशाला भरालाय? तू पोलीस भरतीचा फॉर्म कशाला भरालाय? कशाला तू वेळ काय घालून राहिला? ओके, तुला जर कलेक्टर व्हायचंय, तुला जर डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, तहसीलदार व्हायचंय, नायब तहसीलदार, डीवायएसपी, आयपीएस, पीएसआय व्हायचंय, एसीपी व्हायचंय, मग तू तुझं पद जे तुला ठरवलंय ना, मग त्याच पदाचा तू अभ्यास कर ना. हे फॉर्म कशाला भरतो? ही आपली पहिली चूक होती. तर आपण पद निश्चित करणं गरजेचं आहे. मग समजा आता मी गृहीत धरलं मला पीएसआय व्हायचंय, पोलीस सब इन्स्पेक्टर, मला काय व्हायचंय, पीएसआय व्हायचं आहे. मग पीएसआय होण्यासाठी अभ्यासक्रम काय आहे? अभ्यासक्रम काय आहे? आताच मी तुम्हाला सांगितलंय त्याचं स्वरूप, त्याचं प्रोसेस. पीएसआय ची प्रोसेस मी तुम्हाला आता सांगितली. काय आहे बरोबर पीएसआय ची प्रोसेस? पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, त्यानंतर फिजिकल मैदानी चाचणी असते, त्यानंतर तुम्हाला काय असतं पुराव, मैदानी चाचणी झाल्यानंतर आपल्याला काय असतं, मुलाखत असते. या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ना तिथे, बरोबर आहे का नाही? या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आता जस्ट. ओके, तर आता पीएसआय चा अभ्यासक्रम हा तुला माहित असणं गरजेचं आहे. यो अभ्यासक्रम तुझा तोंडपाठ असणं गरजेचं आहे. पूर्व परीक्षेचा, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम तुला तोंडपाठ करायचा आहे. यो अभ्यासक्रम कुठे भेटेल? कुठे जायची गरज नाहीये, आपल्या कोर्स मध्ये सगळं दिलंय. ओके, याची पीडीएफ सुद्धा तयार केली. आपल्या टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला पीडीएफ सुद्धा भेटेल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिली, सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून टाका. अभ्यासक्रम काही नाही भेटली कुठं, तर माझा मोबाईल नंबर आहे पर्सनल, केव्हाही मला कॉल करू शकता. 93 70 70 66 79. मी तर म्हणतो एमपीएससीच्या सगळ्या पोट्ट्यांनी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणे पुराव. 100% तुम्हाला यश मिळून दिल्याशिवाय पाटील मास्तर शांत बसणार नाही. ओके, तर हा माझा मोबाईल नंबर आहे. अभ्यासक्रम तोंडपाठ असणं तुम्हाला गरजेचं आहे. अभ्यासक्रम तोंडपाठ जर केला तर फायदा काय होतो माहिती का? आता समजा न्यूजपेपर आपण वाचतोय, तिथं आपला वेळ वाचतो. ओके, जे मोजक्या गोष्टी आहेत त्याच आपण करतो. अभ्यासक्रम तोंडपाठ केल्यानंतर तुला एक गोष्ट करायची, ती म्हणजे प्रश्नपत्रिका अनालिसिस. अभ्यासक्रम तोंडपाठ करणे, पहिले तुला पद ठरवलं, दुसऱ्यांदा तो अभ्यासक्रम तोंडपाठ केला. आता तुला काय करायचं? प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करायचं. प्रश्नपत्रिका अनालिसिस करायचं म्हणजे काय? फक्त वाचणे,
प्रश्नपत्रिका वाचणे 2013 पासून ते 2023 पर्यंत झालेल्या सर्व एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका तुला वाचायच्या तुला सोडवायच्या नाहीये। तू म्हणशील मास्तर काय इधर लग काय, अबे धतुऱ्या जन 10 वर्षापासून एमपीएससीचा अभ्यास करतोय। ओके, तसं जर तुला व्हायचं नसेल तर मी सांगतो तीच प्रोसेस तुला करावं लागेल आणि ती प्रोसेस जर तू केली तर 100% तुला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। ओके, काय करायचं तुला 2013 पासून 23 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका वाचणे, फक्त सोडवायच्या नाहीये धतुरा, तुला त्यातलं काही कळत नाही, तुला फक्त प्रश्नपत्रिका वाचायचे, त्यांचं आकलन करायचं, तुला डोक्यात घालायचे। काय होतं माहिती का, समजा आता गोदावरी नदी आहे, गोदावरी नदीवरती 2013 ला तुला क्वेश्चन काय भेटला, समजा महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी कोणती, सर्वात मोठी नदी कोणती, असा क्वेश्चन तुला भेटला, तुझं उत्तर आलं गोदावरी। 2014 ला गोदावरी नदीवरती क्वेश्चन पाहायला भेटला, गोदावरी नदीचा उगम कुठेच होतो। 15 ला गोदावरी नदीच्या उपनद्यांचा गट ओळखा, 16 ला गोदावरी नद्यांच्या उपनद्यांचा उगम, 17 ला गोदावरी नद्या वरती असणारे धरण, 18 ला गोदावरी नदीच्या काठावर मातीचं धरण, 19 ला गोदावरी नदीच्या उपनद्यांचा डाव्या बाजूने क्रम ओळखा, 20 ला गोदावरी नद्यांचा उत्तर दक्षिण ज्या उपनद्या आहेत किंवा पश्चिम पूर्व ज्या गोदावरीच्या उपनद्या आहेत त्या क्रमाने ओळखा। ओके, 21 ला क्वेश्चन विचारला गोदावरी नद्यांच्या उपनद्यांचा लांबीनुसार चढता उतारता क्रम लावा। असे क्वेश्चन आपल्याला विचारले गेले, बघा चेक करून। माझ्या 2008 पासून प्रश्नपाठी, म्हणून मी बिंदास्त कोणतेही पुस्तक न वापरता काही न करता डायरेक्ट शिकवतो, पोट्याला माहिती। ओके, कोणतेही पुस्तक कोणताही सोर्स माझ्या पुढे राहत नाही, मी असाच मोकळा उभा राहतो। ओके, का, कारण मी तेवढं केलं ना। 2008 पासून माझ्या प्रश्नपत्रिका पाठ आहे। ओके, आणि हे तुमच्यासाठी चांगले पुराव। ओके, त्यामुळे कोर्स मध्ये सुद्धा मी सांगितलंय पुराव असा क्वेश्चन कोणत्या वर्षी पडला होता। ओके, तर प्रश्नपत्रिका तुला वाचणं गरजेचं आहे। जेव्हा तू प्रश्नपत्रिका वाचशील ना, तेव्हा समजा नदी प्रणाली आहे, या नदी प्रणालीवरती कशा पद्धतीने प्रश्न विचारण्याची पद्धत एमपीएससीची बदलत चालली आहे, ही बदलती एमपीएससीची पद्धत तुझ्या लक्षात येते। काय होते, लक्षात येते। म्हणून तुला काय करायचंय, पूर्वीच्या प्रश्नपत्रिका वाचायच्या आहे, समजून घ्यायच्या, त्या सोडवायच्या नाही। आवश्यक असणारे शालेय पुस्तक तुला वाचायचे आहे, हे पुढे मी तुला सांगणार आहे कोणते शालेय पुस्तक तुला वाचायचे। आवश्यक असणाऱ्या पुस्तकांचा तुला अभ्यास करायचा आहे, पूर्वीच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका तुला सोडवायच्या आहे आणि त्याचं विश्लेषण तुला मिळवायचं आहे। पूर्वीच्या, आता तुला प्रश्नपत्रिका सोडवायची आहे। काय व्हायचंय, 2013 पासून ते 23 पर्यंतच्या तू पीएसआयचा जरी अभ्यास करत असला तरी तू सगळ्या राज्यसेवेचा सुद्धा पेपर सोडवणार। ओके, तर 2013 पासून सगळ्या प्रश्नपत्रिका तुला इथे सोडवायच्या आहे। दररोज तुला वृत्तपत्र वाचायचे, मासिक वाचायचे, दैनंदिन घडामोडी वाचायच्या आहेत आणि दैनिक अभ्यास करायचा आहे। तुझ्या हस्तलिखित नोट्स तयार करायचे, तुला टेस्ट सिरीज जॉईन करून सोडवणे व त्याचं स्पष्टीकरण मिळवायचं आहे। तुला टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे, त्या सोडवायचं आहे, त्याचं स्पष्टीकरण तुला मिळवायचं आहे। एवढं तुझी प्रोसेस आहे। या लेक्चरची पीडीएफ तुला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल। आता तुला महत्त्वाचे मुद्दे मला काय सांगायचे, तुला शालेय पुस्तक कोणते वाचायचे एमपीएससी, राज्यसेवा, पीएसआय, एसटीआय साठी, सर्वांसाठी। त्यानंतर तुला आवश्यक पुस्तकांची यादी मला द्यायची आहे आणि तुला अभ्यासाचं नियोजन कसं करायचं हे मला सांगायचं आहे। ओके, तर चला, आता समजा आपला एखादा विद्यार्थी मित्र आहे, तो नवीनच अभ्यासाला लागला। ओके, त्याला काही माहित नाही, त्यानं आताच अभ्यास करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। ओके, आणि तो मला म्हटला, त्यांनी मला फोन केला, बॉस सर मला सांगा। ओके, तर आता नवीन विद्यार्थी मित्राला काही धतुरा माहित नाही, मग आपल्याला तुला माहिती, मला माहिती, तू 2 वर्षापासून अभ्यास करतोय, धतुऱ्यातील सगळी पद्धत सोडून दे, मी जे सांगतो ते तू कर। आता सर्वात पहिल्यांदी आपलं टार्गेट आहे 2024 ची संयुक्त कंबाईन पूर्व परीक्षा। कंबाईन पूर्व परीक्षा म्हणजे आपण संयुक्त गट त्याला म्हणतो, संयुक्त गट ब व क, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची। यासाठी नाही काही म्हटलं तरी आपल्याला 5-6 महिने अजून बाकी आहे। ओके, आणि एमपीएससीचा 4 ते 5 महिन्यामध्ये अभ्यास मी करून घेतो तुमचा। 4 ते 5 महिने खूप झाले। पूर्व परीक्षेला 60+ मार्कांशी। ओके, कसा अभ्यास करायचा लक्षात घे। सर्वात पहिल्यांदी आजपासूनच तुला बेसिक पुस्तक वाचायला सुरुवात करायची आहे। बेसिक पुस्तक वाचायला सुरुवात करायची आहे, आजपासूनच बेसिक पुस्तक वाचायला सुरुवात करायची। मग मास्टर बेसिक पुस्तक म्हणजे कोणते, 5वी ते 12वी पर्यंतचे पुस्तक वाचायचे तुला।
मास्तर ही पुस्तकं कुठे भेटतील? घाबरायचं काम नाही. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी मी पीडीएफ उपलब्ध करून दिलेले आहे. टेलिग्राम चॅनल जायचं, पीडीएफ डाउनलोड करायच्या, पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर त्या पीडीएफ ची प्रिंट काढायची आणि मग ते काय करायचे? वाचायचे. ओके, मग आता 5वी ते 12वी पर्यंत तुला पुस्तकं वाचायची आहे. नेमकं पुस्तके कोणते वाचायचे हेही गरजेचं आहे. तर बघ, तुझ्यासमोर मी बेसिक पुस्तकांची यादी घेऊन आलेलो आहे. 5वी ते 12वी पर्यंत आपल्याला कोणते पुस्तक वाचायचे आहे? पहिलं 5वी ते 12वी आपल्याला इतिहास वाचायचा आहे. 5वी ते 10वी विज्ञान, 11वी बायोलॉजी, 2 ते 3 क्वेश्चन यावरती असतात. आपल्याला 2 ते 3 क्वेश्चन या पुस्तकातले असतात. 5वी ते 12वी भूगोल, 11वी 12वी अर्थशास्त्र आणि 11वी 12वी राज्यघटना. 11वी 12वी काय? राज्यघटना. हे बेसिक पुस्तक आपल्याला वापरायचे आहे. आता या बेसिक पुस्तकावरती आपल्या एमपीएससीचा जर आपण पेपर बघितला तर 30% जवळपास प्रश्न आपल्याला या पुस्तकातून असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला पाया इथे पक्का होतो. धतुरा आपला पायाच पक्का नाही. आपण चाललो कलेक्टरचा अभ्यास करायला, डेप्युटी कलेक्टरचा अभ्यास करायला. अरे धतुरा कोसळून पडशील तोंडावर. ओके, तो पाया पक्का होणं गरजेचं आहे. जर तुला पाया पक्का करायचा असेल तर तुला हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे. हे पुस्तक जर तू वाचले तर 100% तो हा पाया तिथे पक्का होतो. 5वी ते 12वी इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. मग आता आपले पोरं काय करतात? त्यांना मी सांगितलं पोरं तुम्हाला बेसिक पुस्तक वाचायचे आहे. मग पोरं काय करतात? जाते एखाद्या झेडपीच्या शाळेत 5वी ते 8वी पर्यंत पुस्तक आणत्या, दुकानात जात्या, 9वी ते 12वी पुस्तक घेऊन येत्या. काही करू नको, पुढे जाऊ नको, टेलिग्राम चॅनलला जाय, पीडीएफ डाउनलोड कर, प्रिंट काढून आण, 400-500 रुपयात काम. ओके, आता पोरांची चूक काय होती? आता पोरं काय करतात? 5वीच्या पुस्तकांचा ग्रुप तयार करत्या, 6वीच्या पुस्तकांचा ग्रुप करणार, 7वीच्या पुस्तकांचा ग्रुप करणार, 8वीच्या पुस्तकांचा असा ग्रुप तयार करते, संच पुस्तकांचा. आणि मग काय करत्या? 5वीचं विज्ञान, 5वीचं इतिहास, 5वीचं भूगोल वाचायला सुरुवात करते. असं आपण अजिबात करायचं नाही. पोरं आपल्याला आठवतं का रे? आपण 5वीच्या वर्गातून 6वीच्या वर्गात गेलो, विज्ञानचा मास्तर आपल्या वर्गात आलं. विज्ञानच्या मास्तरचा 6वीवर आपल्या पहिला तास होता आणि विज्ञानचा मास्तरनं आपल्याला सांगितलं पहिलं चॅप्टर पोराव काढा. पहिलं चॅप्टर काढल्यानंतर पहिल्या चॅप्टरला पहिली ओळ होती काय? आपण 5वीला काय शिकलो आणि आपण आता 6वीला काय शिकणार आहे. पहिल्या चॅप्टरच्या पहिल्या दुसऱ्या ओळीत होत आहे. बरं आहे की नाही? मग परवा आपल्या का लक्षात येत नाही? परवा एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे 5वीचा भूगोल संपतो ना तिथं 6वीचा चालू होतो, तिथून 7वीचा चालू होतो, मग 8वीचा चालू होतो. यांची काय असते? एक पद्धत असते. याला एक पद्धतशीर मांडलेलं असतं यांनी 5वी ते 12वी पर्यंत. मग आपण काय करतो? आपण 5वीचे सगळेच पुस्तक वाचतो, मग आपल्या धतुरा ते लक्षात राहत नाही. मग आपण काय करायचं? आता पहिला माझं टार्गेट काय? मला हे बेसिक पुस्तक 15 दिवसात संपवायचे आहे. मी 2 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये 5वी ते 12वी इतिहास वाचणार. उद्यापासून मी सुरुवात करणार. ओके, उद्यापासून मी इतिहास आणि भूगोलला सुरुवात करणार आहे. आता मी काय करणार? मला 6 तास उद्यापासून अभ्यास करायचा. 3 तास मी 5वी ते 12वीचा इतिहास वाचणार, 3 तास मी 5वी ते 12वीचं भूगोल वाचणार. 3 दिवस माझा इतिहास भूगोल मला संपवायचा आहे. मग मी अर्थशास्त्र, बायोलॉजी, विज्ञान असे पुस्तकं वाचणार. म्हणजे क्रमानं हे पुस्तक मी वाचणार आहे. मला लय बोर होतं म्हणून एक विषय मी जोडीला घेणार आहे. ओके, पहिल्या 3 तासात मी दुसरा मोबाईल सुद्धा काही पाहणार नाही. मी फक्त पहिले 3 तास फक्त इतिहासच वाचणार, मग नंतरचे 3 तास मी फक्त विज्ञानच वाचणार. या पद्धतीने आपल्याला हे बेसिक पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. आता हे बेसिक पुस्तकं तुझ्यासाठी गरजेचे आहे. एवढे बेसिक पुस्तकं वाचून झाल्यानंतर आता तुला काय करायचं? बेसिक पुस्तकं तू किती दिवसात संपवले? बेसिक पुस्तकं तू 15 दिवसामध्ये संपवलेले आहे. पेने बाब्या काही लोड घेऊ नका. बेसिक पुस्तकं 15 दिवसात तू संपवली. आता तुझा दुसरा टप्पा काय येणार? दुसऱ्या टप्प्यात तुला प्रश्नपत्रिका वाचून घ्यायची आहे. प्रश्नपत्रिका वाचणे. आता प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी तू किती दिवस दिले? 2013 पासून 23 पर्यंत प्रश्नपत्रिका तुला समजून घ्यायला 10 दिवस लागले. तुझे किती दिवस गेले? 25 दिवस गेले. आता 15 आणि 10 25. पुढल्या 5 दिवसात तू काय करणार आहे? तुझ्या पदासाठी संपूर्ण अभ्यासक्रम तोंडपाठ करणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रम तोंडपाठ करणारे लिहून ठेवू नको. आता लिहिला बेंचला चिपकावला काय धतुरा होत नाही. त्यांनी तोंडपाठ कर. तोंडपाठ करणार आहे तू. संपूर्ण अभ्यासक्रम तुझा तोंडपाठ करणार आहे. किती दिवस गेले तुझे? 30 दिवस गेले. पुढचे 1 महिना तुझा इथे संपला. आता तुला 4 महिने अभ्यास करायचा आहे. आता तुला किती महिने अभ्यास करायचा आहे? 4 महिने अभ्यास करायचा आहे. तो 4 महिने अभ्यास तुला या पद्धतीने करायचा आहे. हे तुझ्या अभ्यासाचं नियोजन आहे. सकाळी उठल्यापासून
तर संध्याकाळी झोपेपर्यंत या अभ्यासाचं नियोजन तुझं असणार आहे. ओके, हे मी प्रॉपर अभ्यासाचं नियोजन तयार केलेलं आहे. दत्तुरा असं नियोजन तुला अख्ख्या महाराष्ट्रात कुणी करून देणार नाही. तुला उदाहरणार्थ नियोजन सांगतो मी. काय करायचं, 7-7 दिवसाचे आठवडे तयार करायचे. ओके, तसे तुझे 7 दिवसाचे आठवडे असतात. पहिल्या आठवड्याला 1 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत, दुसरा 8 तारखेपासून ते 14 पर्यंत, तिसरा 15 पासून ते 21 पर्यंत आणि चौथा 21 पासून ते 28 पर्यंत. हे तुझे आठवडे तयार झाले. तुला फक्त 4 महिने अभ्यास करायचा आहे. 4 महिने स्वतःला कोंडून घे. ओके, आत्याच्या पोराच्या, मामाच्या पुरीच्या, शेजारच्या, पाजारच्या, कोणाच्या हळदीला, लग्नाला, वरातीला जाऊ नको, कोणाच्या घरभरणीला जाऊ नको. 4 महिने स्वतःला कोंडून घे. हा महिना गेल्यानंतर म्हणजे 5 महिने स्वतःला कोंडून घे. 100% तुला 60 मार्क नाही आले बाबा, 60+ पूर्व परीक्षेला, तर पाटील मास्तर तो आहे, समोर उभा राहायचं नाही. ओके, 1 ते 7 दिवस तुला काय केलं, तुला किती तुझं टार्गेट ठेवलं, तर 10 तास अभ्यासाचं तू टार्गेट ठेवलं. 10 तास अभ्यासामध्ये 1 ते 7 तारखेपर्यंत तुला 2 विषय घ्यायचे आहे. 2 विषय तुला घ्यायचे आहे. 2 विषय घेत असताना एक विषय तुझा सोपा असणार, दुसरा विषय तुझा अवघड असणार. सोपा विषय तुझा काय असणार, समजा सोपा विषय असणार तुझा राज्यघटना. राज्यघटना सोपा विषय असणार. अवघड विषय असणार तुझा इतिहास. राज्यघटना आणि इतिहास तू काय करणार, मग या 10 तासापैकी राज्यघटनेला 3 तास देणार, इतिहासाला 4 तास देणार. तो या दिवसभरातले 3 तास दररोज तू 7 दिवसात 7-21 तासात तुझी राज्यघटना कंप्लीट करणार, पूर्ण करणार. 728 तासामध्ये तुझा इतिहास तू पूर्ण करणार. ओके, या पद्धतीने तू दररोज 7 दिवस अभ्यास करणार राज्यघटना आणि इतिहासाचा. ओके, तुझ्या किती 7 तास गेले 10 तासापैकी, 3 तास तुझे शिल्लक राहिले. 3 तासापैकी 2 तास तुला गणित आणि बुद्धिमत्तेला द्यायचे आहे, हेही तुझ्यासाठी गरजेचं आहे. 9 तास तुझे गेले बुद्धिमत्ता, 9 तास तुझे गेले. आता तुला 1 तासासाठी तू काय करणार, चालू घडामोडीचा अभ्यास तुला करायचा. पण यातले फक्त 30 मिनिटं तुला चालू घडामोडीला वापरायचे आणि 30 मिनिटं तुला दिवसभरात जे केलं ते रिव्हिजन करण्यासाठी वापरायचं. 7 तारखेपर्यंत हे केलं, परत 8 तारखेपासून पुढे परत काय करायचं, तुला दुसरे विषय घ्यायचे 8 ते 14. किती, 8 ते 14. परत 15 ते 21 दुसरे 2 विषय घ्यायचे, 21 ते 28 विषय घ्यायचे. जे तुझे आता एवढे झाल्यानंतर हे नियोजन तू प्रॉपर तयार केल्यानंतर तुझे काही दिवस शिल्लक राहतील. जिथे तुझे दिवस शिल्लक राहतील तिथं तुला इकडे कोणता विषय अवघड गेला तो तिथे टाकायचा. हे पूर्ण दिवसभराचं आणि पूर्ण महिन्याचं नियोजन आहे. 24 गुणाकारात 30 हे नियोजन आहे. ओके, याची पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनल देतो. या पद्धतीने नियोजन बनवायचं. काही अडचण असेल, माझा मोबाईल नंबर आहे, मला केव्हाही तू कॉल कर. अजिबात घाबरायचं काम नाही. मास्तर मी या पद्धतीने नियोजन केलं, कसं होईल, ओके मला सांगा, किंवा आणखी काही चेंजेस करायचे का. ओके, लाजायचं नाही. तुम्ही माझ्या भावा बहिणी सारखेच लहान आहे. तुम्ही कुठेतरी सिलेक्शन होणं, कोणत्या तरी पदावर जाणं, हीच माझी शेवटची इच्छा आहे. ओके, आणि ते तुम्ही करणं गरजेचंच आहे. तर या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे. आता 28 तारखेनंतर 29 तारीख असणार. 29 तारखेला आपण संपूर्ण महिन्याचं रिव्हिजन करणार. दुसरं काहीच करायचं नाही आपल्याला. 29 तारखेला काय करणार आहे, संपूर्ण महिन्यात जे केलेलं आहे त्या महिन्याचे आपल्याला रिव्हिजन मारायची आणि 30-31 तारखेला आपल्याला सराव पेपर सोडवायचे. 30-31 तारखेला आपण सराव पेपर सोडवायचे अख्ख्या संपूर्ण सिलेबसचे. संपूर्ण सिलेबस तुझा एका महिन्यात संपवतो असा जर तो अभ्यास केला तर. आता मला माहितीये एका महिन्यात धतुरा अभ्यास होत नाही, पण एका महिन्यामध्ये तुझा 20 ते 30% अभ्यास होतो ना. 20 ते 30% तुझा पहिल्या महिन्यात अभ्यास होतो ना. ओके, तू प्रश्नपत्रिका सोडवायच्या, कुठे चुकला ते तू शोधायचं, तुझ्या पेपर तोच चेक करायचे. ज्या टॉपिक वरती तुझे जास्त मार्क गेले त्या टॉपिकचा पुढल्या महिन्यात परत BA अभ्यास करायला सुरुवात करायची. परत पुढल्या महिन्यात यानुसारच आपल्याला अभ्यास करायचा. दुसऱ्या महिन्यात BA अभ्यासाला सुरुवात करायची. जिथं चुकला होता तिथं जास्त भर द्यायचा, जिथं तुला बरोबर येतं तिथं कमी भर द्यायचा. ओके, आणि परत 30-31 ला परत तेच करायचं आपल्याला, प्रश्न सोडवायचे. परत आता तुला 20 ते 30% होता, आता तू 50% वर गेला मित्रा. दुसऱ्या महिन्यात 2 महिन्यात तुझा 50% अभ्यास झाला. आता तिसरा महिना आला, तिसऱ्या महिन्यात परत तेच केलं आपण. तिसऱ्या महिन्यात 60% झाला, चौथ्या महिन्यात 70% अभ्यास झाला. 70% अभ्यास आपला कंप्लीट झाला. किती, 70%. 5व्या महिन्यात इतकं धून प्रश्नपत्रिकेवर पडायचं. कशावर, प्रश्नपत्रिकेवर पडायचं 5व्या महिन्यात.
प्रश्नपत्रिका 15 दिवस नुसतं सराव पेपर, येड्यासारखे सराव पेपर सोडवायचे. 70% तो अभ्यास आहे, येड्यासारखे तुला सराव पेपर सोडवायचे. 70% पैकी कमीत कमी तुला 60% मार्क्स पडणार. किती? 60% मार्क्स पडणार, 60%. आणि 5व्या महिन्यात तो येण्यासारखे सराव पेपर सोडवले. 6व्या महिन्यामध्ये परत तुला अख्ख्या विषयाची रिव्हिजन मारायची, नुसती रिव्हिजन मारायची. 6व्या महिन्यात परत तुझा 20 ते 30% अभ्यासक्रम पूर्ण झाला. 20 ते 30% तुझा अभ्यासक्रम 6व्या महिन्यात कंप्लीट झाला. आणि तू 1 महिना आधी पेपर सोडवल्यामुळे फायदा काय झाला माहिती का? तुला काय चुकतं ना ते लवकर कळून गेलं. आणि पुढच्या राहिलेल्या महिन्यामध्ये तू काय केलं माहिती का? राहिलेल्या महिन्यामध्ये ना तू काय केलं, जास्त त्या घटकावर भर दिला, तिथं तुझे मार्क वाढले. डायरेक्ट तू 20 ते 30% वाढून गेला. या पद्धतीने डायरेक्ट 100%, 90 ते 100% तू गेला ना. आणि मला तुझ्याकडनं अपेक्षा किती? फक्त 60%ची अपेक्षा आहे. तू कुठे गेला? 90 ते 100 वर गेला. ओके, या पद्धतीने जर तू अभ्यास केला ना बाबा, 100% तुला यश भेटेल. जर तू या पद्धतीने किती महिने द्यायचे? तुला 6 महिने द्यायचे तुझ्या जिंदगीचे. 6 महिने तुला तुझ्या जिंदगीचे द्यायचे. आणि 6 महिने जर तुझ्या जिंदगीचे जर दिले ना या पद्धतीने एमपीएससी ला, ओके, आणि मुख्य परीक्षेला तुला काही नसतं, यातलंच असतं. लक्षात ठेवा, 2 महिने अभ्यास करायचा आपल्याला फक्त PSI कायद्याचा, बाकी काही येत नसतं पोराओ. याच्यात पूर्व परीक्षेचा सिलेबस असतो तो, फक्त कायद्याचा जे घटक नवीन ऍड केले तेच अभ्यासायचे आपल्याला. या पद्धतीने जर तुम्ही सुरुवातीला अभ्यास केला ना तर तुम्हाला पदावर जाण्यापासून कुणीच रोखवू शकत नाही. पाटील मास्तरचा शब्द आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अभ्यासाचं नियोजन तुम्हाला सांगितलंय. पुस्तकांची यादी मला तुम्हाला द्यायची आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण मार्केटमध्ये एमपीएससीचे पुस्तक घ्यायला गेलो तर आपल्याला कमीत कमी 4-5 हजार रुपये लागतात. आणि तुमच्यासाठी लेकरांनो एकदम सुंदर अशी 1999 रुपयाला मी बॅच सुरू केलेली आहे. 1999 रुपयाला बॅच सुरू केली एमपीएससीची. ओके, खास एमपीएससीच्या ग्रामीण भागातल्या माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आहे. जर आता तुला जर वाटलंच भूगोलचा अभ्यास करायचा तर भूगोलचं विठ्ठल पुंगळेचं पुस्तक तू घेऊ शकतो. ओके, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, यापैकी विठ्ठल पुंगळेचं जगाचा भूगोल तू वापरू शकतो, भारताचा भूगोल तू वापरू शकतो. भारत आणि जग विठ्ठल पुंगळे तू वापरू शकतो. महाराष्ट्राचा भूगोल तू दीपस्तंभचा वापर, दीपस्तंभाचा महाराष्ट्राचा भूगोल तो वापर. अर्थशास्त्र तू किरण देसलेचा वापर, किरण देसलेचा वापर. भारताचे संविधान तू PSI STI चा अभ्यास करत असेल, क्लास 2 क्लास 3 ग्रुप बी ग्रुप सी चा, तर तुला रंजन कोळंबेचं सरांचं बाद झालं. आणि जर तू क्लास 1 चा अभ्यास करत असेल राज्यसेवा वगैरे तर तुला मग लक्ष्मीकांतचं पुस्तक वापरावं लागेल. इतिहासाचं पुस्तक तुला तू याचं जरी वापरलं, कोणाचं कोळंबेंचं तरी चालतं, किंवा चौधरींचं जर वापरलं तरी चालतं. ओके, त्यानंतर भरपूर पुस्तक आहे मार्केटमध्ये इतिहासाचे, कोणतंही पुस्तक तू वापरू शकतो. पण सर्वात बेस्ट पुस्तक कोणतं राहणार तर सर्वात बेस्ट पुस्तक कोळंबेंचं राहणार. ओके, समाज सुधारकासाठी तुला सर्वात बेस्ट पुस्तक राहणार आहे गाठाळ. ओके, किंवा दीपस्तंभचं एक जुनं पुस्तक आता आहे का नाही मार्केटला माहित नाही, पण ते सुद्धा पुस्तक एकदम सुंदर आहे. ओके, त्यानंतरला विज्ञान सचिन सर, ओके, डॉक्टर सचिन, त्यांचं पुस्तक भारी आहे. पंचायत राजचं कंबाईनला गरज नाहीये, कोळंबे सरांच्या पुस्तकात आहे. ओके, जर राज्यसेवेचा अभ्यास करत असेल तर लवटेंचं पुस्तक तुला वापरावं लागेल. चालू घडामोडीचं दैनिक तुला लोकसत्ता वापरायचं आहे, दैनिक पेपर तुला वाचायचा आहे. लोकसत्ता तू वाचू शकतो, किंवा तुला वाटलं की मासिक घ्यायचं, परिक्रमा वगैरे भरपूर मासिक असतात मार्केटमध्ये. चालू घडामोडी इतके सुंदर पद्धतीने आपण कोर्समध्ये गेले ना, तुला कोणतंच पुस्तक वापरायची गरज नाही, एकदम सुंदर पद्धतीने. गणितासाठी तू फास्ट ट्रॅकचं पुस्तक वापर, बुद्धिमत्तेसाठी सुद्धा फास्ट ट्रॅकचं पुस्तक वापर, राण्यांचं वापरलं तरी चालतं. ओके, पेपर बुक तुला वापरायचे आहे. भरपूर मार्केटमध्ये पुस्तक आहेत पेपर बुकचे, कोणताही पेपर बुक तू घेऊ शकतो. ओके, म्हणजे सराव पेपर पुस्तक तू कोणत्याही मार्केटमधून घेऊ शकतो, भरपूर पुस्तकं मार्केटमध्ये आहेत. ओके, हे पुस्तक आपल्याला एमपीएससीचे वापरायचे आहेत. ओके, जर एवढे पुस्तक घ्यायला गेलं तर 5-6 हजार रुपये, 4 हजार रुपये आपल्याला लागतील. आणि जर तुम्हाला मित्रांनो एकदम सुंदर साधी आणि सरळ बॅच मी सांगितली 1999 रुपयाला. ओके, यात तुम्हाला नोट्स भेटणार, सराव पेपर भेटणार, आणि यामध्ये तुम्हाला लेक्चर सुद्धा अनलिमिटेड भेटणार.
ओके 1999 फक्त. ओके एकदा ऍप डाउनलोड करा, डेमो लेक्चर बघा कोर्समध्ये जाऊन आणि मग मला कॉल करा. काही अडचण असेल तर 1999 रुपयाची आपली एमपीएससीची बॅच आहे. ही सरळ सेवा प्लस पोलीस भरती एकत्र बॅच आहे. 799 रुपयाची सध्या फी आहे. ही फक्त पोलीस भरती 2024 ची बॅच आहे. हिची फी 799 रुपये आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच आहे. ओके तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज इथे थांबणार आहेत. काही अडचण असू द्या 93 70 70 66 79 हा माझा मोबाईल नंबर आहे. केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. अजिबात लेकरांनो घाबरायचं काम नाही. ओके चला थांबूयात इथे. आता आपण लवकरच एमपीएस साठी लाईव्ह प्रश्न संच लेक्चर सिरीज सुरू करणार आहेत. लवकरात लवकर ती लेक्चर सिरीज सुरू करतो. तुम्ही काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून ठेवा. ओके थँक्यू सो मच.